विद्यालय पालखेड या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी सहभागी होताना मला मनापासून खूप आनंद होतो आहे। आजच्या या आपल्या सहज संवाद अचानक भेट या उद्देशाने या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असणारे संस्थेचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, अनेक या ठिकाणी संस्थेचे सदस्य उपस्थित आहेत। सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष 26-27 सुरू होत आहे। तुमच्या अभ्यासाची नवीन सुरुवात होते आहे। अगदी 1.5 महिना तुम्ही छान एन्जॉय केला असेल सुट्ट्यामध्ये, हो की नाही? मस्त मजा केली असेल, काही जणांनी अभ्यास केला असेल, काही जण मामाच्या गावाला गेले असतील, काही प्रवासाला गेले असतील, काहींनी घरातच बसून टीव्ही पाहिला असेल, सिनेमे पाहिले असतील, खेळ खेळले असतील, अनेक गोष्टीचा आनंद घेतला असेल, मजा केली असेल। आजपासून नव्याने सुरू झाली आहे। तुमच्या सगळ्यांचे वर्ग बदलले असणार, तुमचे शिक्षक बदलले असतील, विषय शिक्षक बदलले असतील, परंतु तुमच्या सगळ्यांचा अभ्यासाचा प्रवास मात्र असाच कायम सुरू राहणार आहे। अभ्यासासाठी आता मात्र सुट्टी नाहीये। सुट्ट्यांचा एन्जॉय आपण केला, भरपूर एन्जॉय केला। आता आपल्याला खऱ्या अर्थाने अभ्यासाला लागायचं आहे। मी एवढ्यासाठीच तुम्हाला म्हटले होते की तुमच्यापैकी काही जणांनी बोलावं, फक्त तुम्हाला तुमच्या भविष्यात काय व्हायचं आहे हे मला जाणून घ्यायचं होतं। आणि तुम्ही छानपैकी तुमचं मनोगत या ठिकाणी छोटंसंच का असेना परंतु व्यक्त केलंय। मुली भरभरून बोलल्या, परंतु मुलं मात्र बोलले नाहीत। का माहित नाही, आणि सुद्धा बोलायचं आहे, बोलतं व्हायचंय, व्यक्त व्हायचंय। आपली मतं आपल्याला सांगता आली पाहिजेत। आपल्या मनामध्ये काय आहे हे दुसऱ्यांना सुद्धा सांगता आलं पाहिजे, व्यक्त होता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे आपल्याला, आणि लिहिता सुद्धा आलं पाहिजे। तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला मोठेपणी UPSC ची परीक्षा द्यायची आहे, MPSC ची परीक्षा द्यायची आहे, कुणाला इंजिनियर व्हायचंय, कुणाला मिलिटरीत जायचंय, कुणाला डॉक्टर, इंजिनियर, कुणाला IAS, अनेक परीक्षा देऊन आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचंय। खरं तर दररोजच आपली परीक्षा असते, अनेक कारणाने आपल्याला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्याच लागतात। नवे परीक्षा संघर्ष हेच आयुष्य असतं, आणि या परीक्षांवरती अभ्यासाच्या माध्यमामधून असेल, सरावाच्या माध्यमामधून असेल, एकाग्रतेने असेल, आत्मविश्वासाने आपण सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन प्रयत्न करायचे असतात। आणि आपण जेवढे अधिक प्रयत्न करू तेवढं यश आपल्याला मिळत असतं। तुम्ही चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेता आहात, छानशी या ठिकाणी इमारत आहे, चांगले शिक्षक आहेत, तुम्हाला भौतिक सुविधांच्या माध्यमामधून अभ्यासामध्ये कसं पुढे जायचंय ह्याचं सुद्धा शिक्षण या ठिकाणी दिलं जाते। म्हणजे शाळेचं शिक्षण नाही तर जीवन जगण्याचं शिक्षण सुद्धा तुम्हाला पारेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमामधून दिलं जातंय। आत्ताच सरांनी सांगितलं की कॉपीमुक्त अभियान खूप छान पद्धतीने आम्ही आमच्या शाळेत राबवलं, आणि आमचे 10 विद्यार्थी ज्यांनी अभ्यास केला नव्हता ते नापास सुद्धा झाले, फेल सुद्धा झाले। हरकत नाही, विद्यार्थी नापास झाले म्हणजे काही चुकलंय असं नाहीये, तर यश हे एका रात्रीत, एका दिवसात, एका क्षणात मिळत नाही। यशासाठी आपल्या सगळ्यांना साधना करावी लागते, अभ्यास करावा लागतो, आणि मगच जे यश मिळतं आपल्याला ते भरभरून मिळाल्यासारखं असतं, आणि ते आपल्या जीवनामध्ये आनंद देतं। तर तुमच्या सगळ्यांना मला सांगायचंय की यावर्षी जे विद्यार्थी 10वीला आणि 12वीला असणार आहेत त्यांनी आत्तापासूनच अभ्यासाला लागायचं आहे। अगदी डे 1 पासून अभ्यासाची सुरुवात करायची आहे। फक्त 10वीच्या मुलांनीच करायचंय, 12वीच्या मुलांनीच करायचंय असं नाही, तर या शाळेमध्ये जेवढी मुलं शिकतायत त्या सगळ्यांनी आपल्या अभ्यासाचं नियोजन करायचं आहे। दररोज तुमचे सर आणि मॅडम जे शिकवतायत ते तर तुम्हाला समजून घ्यायचंय। जोपर्यंत एखादं गणिताचं उदाहरण असेल, विज्ञानातला प्रयोग असेल, इंग्रजीमधले तुमचं भाषेचं रसग्रहण असेल, निबंध असेल, पत्रलेखन असेल, व्हॉटेवर जे काही असेल, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वतःला आली पाहिजे। कुठलाही प्रश्न विचारला सरांनी, मॅडमनी, घरी आई वडिलांनी, आजी आजोबांनी किंवा इतर कोणी भावा बहिणींनी, तर त्याचं उत्तर